नमस्कार. आज आपण अजून एक पर्यावरण स्नेही ऊर्जा स्रोत सौर ऊर्जा म्हणजे सोलार एनर्जी यावर आधारित विद्युत निर्मिती केंद्र याविषयी माहिती घेणार आहोत. सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळणारी प्रकाश ऊर्जा. या सूर्यकिरणात असणाऱ्या प्रकाश ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्मिती करता येते. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही कधीही न संपणारी आहे, म्हणूनच सूर्याला ऊर्जेचा अखंड स्रोत असे म्हणतात. सूर्यकिरणात असलेल्या प्रकाश ऊर्जेचा वापर करून दोन प्रकारे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. पहिल्या प्रकारात सौर विद्युत घटाचा वापर करून विद्युत निर्मिती करता येते आणि दुसऱ्या प्रकारात सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत करून विद्युत निर्मिती करता येते. आता आपण पाहूया सौर घटाचा वापर करून विद्युत निर्मिती कशा प्रकारे केली जाते. आत्तापर्यंत आपण अभ्यास केलेल्या प्रत्येक पद्धतीत कुठल्या तरी ऊर्जा स्रोताच्या साहाय्याने जनित्र फिरवून विद्युत निर्मिती केली जाते. म्हणजेच यामध्ये विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग केला जातो. परंतु सौर ऊर्जेपासून जनित्र न फिरवता सरळपणे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. येथे विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्वाचा उपयोग केला जात नाही, तर त्याऐवजी त्या ठिकाणी सौर घटाचा म्हणजे सोलार सेलचा वापर केला जातो. या सौर विद्युत घटाद्वारे सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाश ऊर्जेचे डायरेक्ट विद्युत ऊर्जेत रूपांतर केले. दुसऱ्या प्रकारामध्ये सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर हे औष्णिक ऊर्जेत करून टर्बाईनच्या साहाय्याने जनित्र फिरवून विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाते. सौर विद्युत घट सोलर फोटोव्होल्टाईक सेल. आता आपण पाहूया फोटोव्होल्टाईक परिणाम म्हणजे काय. सौर विद्युत घटाचा वापर करून सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेत करणे या प्रक्रियेला फोटोव्होल्टाईक परिणाम असे म्हणतात. ही विद्युत दिष्ट शक्तीच्या रूपात उपलब्ध होत असते. दिष्ट शक्ती म्हणजे DC करंट. सौर विद्युत घटामध्ये सिलिकॉन या धातूचा वापर केला जातो. हे विद्युत घट सिलिकॉनसारख्या अर्धवाहक पदार्थापासून बनलेले असतात. आता आपण पाहूया की या एका सौर विद्युत घटापासून किती प्रमाणात विद्युतधारा आणि विभवांतर मिळते. सिलिकॉनच्या 1 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास 30 मिलीएम्पियर एवढी विद्युतधारा तर 0.5 व्होल्ट एवढे विभवांतर मिळते. तसेच जर हे क्षेत्रफळ 100 सेंटीमीटर वर्ग म्हणजेच 100 चौरस सेंटीमीटर असेल तर एका सौर घटापासून जवळपास 3 एम्पियर म्हणजेच 3000 मिलीएम्पियर एवढी विद्युतधारा तर 0.5 व्होल्ट एवढेच विभवांतर मिळते. येथे एक गोष्ट लक्षात येते, जरी क्षेत्रफळ वाढले तरी विभवांतर वाढत नाही, कारण विभवांतर हे क्षेत्रफळावरती अवलंबून नसते. या आकृतीमध्ये सौर विद्युत घटाचा वापर करून ऊर्जा रूपांतर कशा पद्धतीने होते हे दाखवलेले आहे. सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे डायरेक्ट दिष्ट विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होते आणि यालाच आपण फोटोव्होल्टाईक परिणाम असे म्हणतो. इयत्ता 9वी मध्ये आपण अभ्यासलेले आहे विद्युतधारा मिळवण्यासाठी 2 पद्धतींचा वापर केला जातो, एकसर जोडणी आणि समांतर जोडणी. या पद्धतीने आपण विद्युतधारा मिळवू शकतो. आता आपण पाहूया सौर घटांची एकसर जोडणी. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे 2 सौर घट हे एकसर पद्धतीने जोडलेले आहेत. यामध्ये पहिल्या घटाचे विभवांतर V1 ने दाखवलेले आहे, तर दुसऱ्या घटाचे विभवांतर V2 आहे आणि पहिल्या घटाचे विद्युतधारा ही I1 आणि दुसऱ्या घटाची विद्युतधारा ही I2 या अक्षराने दाखवलेली आहे. तर यामध्ये समजा आपण जर एकसर पद्धतीने हे 2 सौर घट जोडले तर त्यांचे विभवांतर हे दोन्ही घटांच्या विभवांतरांची बेरीज असते. म्हणजेच V बरोबर V1 + V2 आणि येथे या जोडणीपासून मिळणारी विद्युतधारा मात्र
एका घटापासून मिळणाऱ्या विद्युतधारे एवढीच असते, म्हणजे त्यांची बेरीज होत नाही. I बरोबर I1 बरोबर I2. आता या दुसऱ्या आकृतीत पहा की दोन सौर गट हे समांतर जोडणीने जोडलेले आहेत आणि मग त्यांच्यापासून मिळणारी विद्युतधारा ही दोन्ही घटांपासून मिळणाऱ्या विद्युतधारांची बेरीज असते, म्हणजेच I बरोबर I1 प्लस I2. मात्र विभवांतर हे एका घटापासून मिळणाऱ्या विभवांतरा एवढेच असते, म्हणजे त्यांची बेरीज होत नाही. म्हणून V बरोबर V1 बरोबर V2. अशा प्रकारे आकृतीत दाखवल्याप्रमाणे अनेक सौर विद्युत गट एकसर व समांतर पद्धतीनं जोडून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युतधारा असणारे सौर पॅनेल बनवले जातात. उदाहरणार्थ, एखाद्या सौर पॅनेलमध्ये प्रत्येकी 100 सेंटीमीटर वर्ग क्षेत्रफळाचे 36 सौर गट एकसर पद्धतीने जोडल्याने एकूण 18 व्होल्ट एवढे विभवांतर तर 3 एम्पियर एवढी विद्युतधारा मिळते. असे अनेक पॅनेल एकत्र करून खूप मोठ्या प्रमाणावरती विद्युत ऊर्जा निर्मिती करण्यात येते. एखाद्या चांगल्या सौर विद्युत घटाची कार्यक्षमता ही जवळपास 15% एवढी असते. म्हणजेच एखाद्या सौर पॅनेलला सूर्यप्रकाशापासून 100 वॅट पर सेंटीमीटर वर्ग एवढी प्रकाश शक्ती मिळत असेल तर त्या पॅनेलपासून मिळणारी विद्युत शक्ती 15 वॅट एवढी असेल. असे अनेक सौर पॅनेल एकसर आणि समांतर रीतीने जोडून आपण पाहिजे तेवढी विद्युतधारा आणि विभवांतर मिळवू शकतो. आता या आकृतीत दाखवल्याप्रमाणे सौर विद्युत केंद्रातील मूळ घटक आहे सौर घट. असे अनेक सौर गट एकत्र येऊन त्यापासून सौर पॅनेल बनते. तसेच अनेक सौर पॅनेल एकसर पद्धतीने जोडून स्ट्रिंग बनते आणि अशा अनेक स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडून सौर ॲरे म्हणजे सोलार ॲरे बनतात. सौर गटांचा उपयोग हा अनेक ठिकाणी केला जातो. उदाहरणार्थ गणनयंत्र म्हणजेच त्याला आपण कॅल्क्युलेटर असे म्हणतो. ह्या कॅल्क्युलेटरसाठी कमी विद्युत शक्तीची गरज असते, म्हणून येथे कमी विद्युत शक्ती निर्माण करणाऱ्या सौर गटांचा वापर केला जातो. तसेच सौर विद्युत निर्मिती केंद्रामध्ये जास्त शक्तीच्या म्हणजे मेगावॅट असणाऱ्या सौर गटांचा वापर केला जातो. आत्ताच आपण पाहिले की सौर घटापासून मिळणारी विद्युत शक्ती ही दिष्ट स्वरूपाची असते. त्यामुळे जी विद्युत यंत्रे ही दिष्ट विद्युत शक्तीवर चालतात त्यामध्ये अशा प्रकारच्या सौर घटांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ LED वर आधारित जे विजेचे दिवे असतात त्या ठिकाणी ही ऊर्जा सरळपणे वापरता येते. परंतु फक्त सूर्यप्रकाश उपलब्ध असतानाच सौर घटापासून आपण ऊर्जा निर्माण करू शकतो. त्यामुळे ही ऊर्जा इतर वेळी वापरायची असेल तर ती विद्युत घटामध्ये म्हणजेच बॅटरीमध्ये साठवून ठेवावी लागते. परंतु आपल्या घरगुती तसेच औद्योगिक वापरात असलेली बरीचशीच उपकरणे हे प्रत्यावर्ती म्हणजे AC विद्युत शक्तीवरती चालत असतात. मग आपल्याला माहीत आहे की सौर घटापासून मिळणारी विद्युत शक्ती ही दिष्ट स्वरूपाची असते. अशा वेळी सौर घटाद्वारे निर्मित किंवा बॅटरीमध्ये साठवलेल्या विद्युत ऊर्जेचे रूपांतर हे प्रत्यावर्ती म्हणजे AC विद्युत शक्तीमध्ये करावे लागते आणि यासाठी येथे इन्व्हर्टर या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचा वापर केला जातो. या इन्व्हर्टरमार्फत दिष्ट विद्युत शक्तीचे प्रत्यावर्ती विद्युत शक्तीमध्ये रूपांतर केले जाते. म्हणजेच इन्व्हर्टरमार्फत DC करंटचे AC करंटमध्ये रूपांतर करण्यात येते. आता या आकृतीमध्ये पहा की सौर घटाद्वारे निर्मित विद्युत ऊर्जा इन्व्हर्टरमार्फत AC शक्तीमध्ये कशा पद्धतीने रूपांतरित केले जाते. येथे सौर घटामार्फत तयार झालेली विद्युत ही विद्युत घटामध्ये साठवली जाते आणि त्यानंतर या विद्युत घटातील दिष्ट विद्युत शक्तीचे रूपांतर हे इन्व्हर्टरमार्फत हे प्रत्यावर्ती विद्युतधारेत म्हणजेच AC करंटमध्ये केले जाते आणि त्याचा वापर AC शक्तीवरती चालणाऱ्या विद्युत उपकरणामध्ये केला जातो. आता या आकृतीत पहा, अनेक सौर पॅनेल एकत्र जोडून हवी तेवढी विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. अशा अनेक सौर पॅनेलमार्फत निर्माण झालेल्या DC शक्तीचे इन्व्हर्टरमार्फत AC शक्तीत रूपांतर केले जाते
आणि नंतर ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने ही शक्ती आवश्यक तेवढे विभवांतर आणि विद्युत धारांच्या रूपात विद्युत वितरण जाळ्यांमध्ये वितरित केली जाते. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे सौर विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा असतो. या सौर विद्युत निर्मिती केंद्राचे काही फायदे आहेत, तसेच त्याच्या काही मर्यादा देखील आहेत. प्रथम आपण याचे काही फायदे बघूयात. पहिला फायदा आहे की या विद्युत निर्मिती केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही, कारण अशा प्रकारे ऊर्जा निर्मिती होताना तेथे कोणत्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन होत नाही, त्यामुळे प्रदूषण होत नाही. दुसरा फायदा म्हणजे सौर ऊर्जा हा नवीकरणक्षम ऊर्जा स्रोत आहे. आता आपण पाहूया की याच्या मर्यादा कोणत्या आहेत. बघा, सूर्यप्रकाश हा फक्त दिवसाच उपलब्ध असतो, त्यामुळे सौर विद्युत घटाद्वारे फक्त दिवसाच विद्युत निर्मिती करता येते. आता आपण पाहूया सौर ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्मिती करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे सौर औष्णिक विद्युत केंद्र म्हणजेच सोलार थर्मल पॉवर स्टेशन. याआधी आपण पाहिले आहे की औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये तसेच अणुऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये औष्णिक ऊर्जेद्वारे विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते आणि ही औष्णिक ऊर्जा मिळवण्यासाठी कोळशाचा तसेच अणूमधील ऊर्जेचा वापर केला जातो. आपल्याला माहीत आहे की सूर्यप्रकाशामध्ये सुद्धा अशा प्रकारची औष्णिक ऊर्जा असते आणि अशा औष्णिक ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्मिती करण्याचे काम ह्या सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये केले जाते. या आकृतीमध्ये सौर औष्णिक विद्युत केंद्रातील विविध टप्पे दाखवण्यात आलेले आहेत. प्रथम सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी, कारण ज्यावेळी सूर्यप्रकाश आपण एकत्रित करतो त्यावेळी तेथे जास्त प्रमाणात उष्णता ऊर्जा निर्माण होते, म्हणून तेथे परावर्तकाचा वापर केला जातो. म्हणजे सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तक वापरले जातात. नंतर एकत्रित झालेल्या सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषण्यासाठी शोषकाचा वापर केला जातो. त्यानंतर या शोषकातील उष्णता ऊर्जेचा म्हणजे औष्णिक ऊर्जेचा वापर करून पाण्याची वाफ बनवण्यात येते आणि या वाफेच्या साहाय्याने टर्बाईन फिरवले जाते आणि या टर्बाईनच्या साहाय्याने विद्युत जनित्र फिरवून विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. या आकृतीमध्ये सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा दाखवलेला आहे. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे सूर्यकिरण परावर्तित करणारे अनेक परावर्तक या ठिकाणी वापरलेले आहेत. असे परावर्तक वापरून सूर्यकिरण मनोऱ्यावरील एका शोषकावर केंद्रित केले जातात आणि त्यामुळे तेथे जास्त प्रमाणात उष्णता ऊर्जा तयार होते. या उष्णतेच्या साहाय्याने पाणी तापवले जाते व त्या पाण्याचे रूपांतर हे वाफेत केले जाते आणि नंतर या वाफेच्या साहाय्याने टर्बाईन फिरवून या टर्बाईनद्वारे जनित्र फिरवले जाते आणि विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. आता आपण पाहूया भारतातील काही प्रमुख सौर ऊर्जा विद्युत निर्मिती केंद्रे व त्यांची निर्मिती क्षमता. येथे प्रथम तमिळनाडूमधील कामुती या ठिकाणचे सौर विद्युत निर्मिती केंद्र दाखवले आहे आणि त्याची निर्मिती क्षमता 648 मेगावॅट एवढी आहे. या दुसऱ्या चित्रामध्ये महाराष्ट्रातील धुळे या ठिकाणचे सौर विद्युत केंद्र दाखवण्यात आलेले आहे. याची निर्मिती क्षमता 125 मेगावॅट एवढी आहे. भारतामध्ये अजूनही काही सौर विद्युत निर्मिती केंद्र आहेत. उदाहरणार्थ केरळ राज्यातील कोचीन या ठिकाणी सौर विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र आहे. तसेच गुजरातमधील राजकोट या ठिकाणी सुद्धा सौर विद्युत निर्मिती केंद्र आहे. अशा प्रकारे आज आपण सौर ऊर्जेवरती म्हणजे सोलार एनर्जीवरती आधारित विद्युत केंद्राचा अभ्यास केला आहे. या तक्त्यामध्ये जगात विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरली जाणारे ऊर्जा स्रोत, त्याचप्रमाणे त्यांचे प्रमाण, जागतिक प्रमाण व भारतीय प्रमाण दर्शवण्यात आलेले आहे. या तक्त्यानुसार असे दिसून येते की कोळसा या ऊर्जा स्रोताचा जागतिक स्तरावरती आणि भारतामध्ये सुद्धा जास्तीत जास्त वापर होतोय. तसेच त्याच्या खालोखाल नैसर्गिक वायू, जलविद्युत, अणुऊर्जा यांचे प्रमाण दिसून येते. तर अतिशय कमी म्हणजे नूतनीकरणक्षम स्रोत, पवन विद्युत ऊर्जा तसेच सौर विद्युत ऊर्जा
यांचं प्रमाण फारच कमी दिसून येते. म्हणजे पर्यावरण स्नेही हरित ऊर्जेचा वापर खूप कमी प्रमाणात झालेला दिसून येतोय. जर आपल्याला पर्यावरणाचे संवर्धन करायचे असेल आणि विद्युत ऊर्जा निर्मितीची सुद्धा आवश्यकता असेल तर आपण जास्तीत जास्त प्रमाणात हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करणे गरजेचं आहे. तसेच सौर विद्युत, पवन विद्युत, जलविद्युत अशा पर्यावरणपूरक, पर्यावरण स्नेही हरित ऊर्जेचा वापर हा जास्तीत जास्त प्रमाणात करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण प्रकरण 5 हरित ऊर्जेच्या दिशेने या पाठाचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.